नमस्कार सज्जन हो. मी शॉपिंग बॅग्सपासून प्रेझेंट पॉकेट्स बनवले आहेत. घरामध्ये जे उपलब्ध साहित्य होतं त्यातूनच ही प्रेझेंट पॉकेट्स बनवली आहेत. चांगल्या शॉपिंग बॅग्स कलरफुल वगैरे अशा शोधून घ्यायच्या, त्या व्यवस्थित ठेवायच्या, चुरगळू द्यायच्या नाहीत आणि त्याचे कट करून घेतले. असं कट करून घेतलं की नेहमीचं जे प्रेझेंट पॉकेट असतं त्याच्यापेक्षा हे जे आतलं जे कवर असतं ते पूर्ण वरपर्यंत घेतलं, म्हणजे त्याला गम चिकटत नाही. जर नोट ठेवली तर नोटेला गम चिकटण्याची भीती पूर्ण जाते आणि हे व्यवस्थित आपल्याला चिकटवता येतं. नेहमीपेक्षा आकार मोठा घेतल्याने नोटही व्यवस्थित त्याच्यामध्ये बसते. सगळं घरातलं उपलब्ध साहित्य आहे. काही प्रेझेंट पॉकेट्सवर पेंटिंग केले, काहीवरती असं चिकटवलं आहे. जे आपल्याकडे रक्षाबंधनाचं ज्या राख्या असतात त्याचंही आपण बाजूला ठेवू शकतो आणि इतरही काही असेल तर आपण ते चिकटवू शकतो. घरामध्ये लेस होती तेही कट करून चिकटवलं आहे. काही प्रेझेंट पॉकेट्स मी तशीच ठेवली आहेत कारण त्याच्यावरती चांगली डिझाईन होती, त्याला वेगळं काही केलेलं नाही आहे. हा कलरही चांगला मिळाला, यालाही लेस लावली आहे. आपल्या कल्पनेप्रमाणे आपण त्याच्यावरती चित्र काढू शकतो किंवा असं चिकटवू शकतो. कलर कॉम्बिनेशन क्रॉस कॉम्बिनेशन केलं तरीही छान दिसतं. इथे तर मी टिकल्या चिकटवल्या आहेत, जी मुलं क्राफ्टला वापरतात त्या टिकल्या चिकटवल्या आहेत. त्याच्यामधूनही एखादं फूल वगैरे बनवता येतं. इथे थोडंसं पेंटिंग केलं आहे, ह्याच्यावरही पेंटिंग केलं आहे. साधं सोपं केलं तरीही चालतं आणि आपण केल्याचा आनंदही आपल्याला असतो. इथे कमळ केलं आहे ओपनिंगला, आपल्यालाही बरं वाटतं. आपण हे चांगलं बनवलं, हे असंच ठेवलं आहे, याला काही वेगळं करावं लागलं नाही, हे तसंच ठेवलं आहे. याच्यावरती तर डिझाईन होती त्यामुळे ते चांगलं वाटतं आहे, त्यालाही काही विशेष करावं लागलं नाही. हा तर खाऊचा पार्सलचा पिशवी आहे ही. इथे थोडं दुसऱ्या पेपरचं कटिंग करून चिकटवलं, फुलपाखरू बनवलं, ते लेस लावली. गोल्डन जरी होती त्याला क्रश करून लावलं. इथे बटरफ्लाय केलं. इथे पेंटिंग आणि जरी लेस हे दोन्ही वापरलं आहे. इथे ओपनिंगला आपण वेगवेगळे आकार देऊ शकतो. आपल्याला जसं सुचेल तसं करायचं, फक्त त्याच्यामध्ये नोट व्यवस्थित बसली पाहिजे. लहान मुलांना द्यायचं असेल तर आपण त्याच्यावरती कार्टून किंवा स्माइली वगैरे काढून तसं देऊ शकतो. इथेही थोडं डिझाईन मिळालं. काही नाही, आपण आपला छंद जोपासायचा, त्यातूनही काहीतरी चांगलं निर्माण होतं. कलेवरती लोक पोट भरतात, कला पोट भरते आणि आनंदही देते. ज्याच्याजवळ कला आहे तो कधीच उपाशी राहू शकत नाही. हे तर छान मिळालं होतं. घोड्याचं चित्र आहे शॉपिंग बॅगवर. आपल्यालाही आनंद मिळतो, असं करत राहायचं. तरी एवढी ग्रीटिंग्स पॉकेट्स मी बनवली. ते सिल्वर कलरचा वापर केला आहे. इथे लोकर लावली आहेत. लोकरीचं फूल वगैरे आपण बनवून, जशी ज्याची कला असेल तसं आपण ते बनवू शकतो. हे पेपरही कडक होते. थँक्यू.